मित्र हो नमस्कार. मला सुरुवातीलाच तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक जंगल असतं आणि एका जंगलात वेगवेगळे प्राणी असतात. त्या प्रत्येक प्राण्यांचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असतं. म्हणजे कोकिळेचा आवाज छान असतो, मोराचं नर्तन खूप सुरेख असतं, घोड्याचा वेग खूप छान असतो, सिंहाची आयाळ खूप सुंदर दिसत असते, वाघाची चपळता ही तेवढीच सुंदर असते. वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्य. पण या जंगलात दोन प्राणी असे असतात की ज्यांच्याकडं कोणतंही गुणवैशिष्ट्य सौंदर्य नसतं, त्यामुळं ते जंगलातल्या सगळ्या प्राण्यांपासून दूर असतात. त्यांना कोणी चांगलं म्हणत नसतं. आता या दोघांनी विचार केला की या जगात आपल्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. मग ती दोन प्राणी एकमेकांच्या समोर बसतात. आता हे दोन प्राणी कोणते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यातला असतो एक उंट आणि दुसरा असतो गाढव. आता या दोन प्राण्यांनी मिळून ठरवलेलं असतं की जंगलातलं कुणीच आपल्याला चांगलं म्हणत नाही, म्हणून आपणच एकमेकांना चांगलं म्हणत राहू. मग पहिल्यांदा वेळ येते गाढवाची. गाढव उंटाचं कौतुक करू लागतं आणि म्हणतं, वा वा उंट महाराज, काय तुमचं रूप आहे, काय तुम्ही सुंदर दिसता, काय छान दिसता. या रूपाचं कौतुक करावं तेवढं कमीच. अगदी वाघ सिंह देखील फिके पडतील असं तुमचं रूप आहे. आता गाढवांचं कौतुक करून झाल्यावरती उंटाची वेळ येते आणि उंट गाढवाचं कौतुक करू लागतो. तो म्हणतो, गर्दभ महाराज, काय तुमचा आवाज आहे, तानसेन देखील फिका पडेल. अहो कोकिळेचा गुंजारव सुद्धा यापुढे काहीच नाही. आहा तुमचा काय आवाज आहे. अशा स्वरूपाचं कौतुक चालू होतं आणि जंगलात कोणीच चांगले न म्हणणारे हे दोन प्राणी अहो रूपम अहो ध्वनिम म्हणून एकमेकाचं कौतुक करू लागतात. जसं जंगलात घडतं तसं माणसांच्या जंगलातही घडत असतं. इथे सुद्धा एकमेकांचं कौतुक करणारी माणसं आपल्याला दिसतील. मागे नाही का विश्वप्रवक्ते संजय राऊतांनी शरद पवारांच्या सारखा मोठा नेता देशात नाही असं सांगून टाकलं. म्हणजे अनुभवी आहेत, त्यांचा इतका मोठा अनुभव आहे, इतकं मोठं ज्ञान आहे, वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या. शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत असं सांगायला देखील राऊत विसरले नाहीत. पण हे सांगताना ते एक गोष्ट विसरले की आपल्या पक्षाचे उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च नेता म्हणलं पाहिजे. खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे हो. पण राऊतांना ही जाग येईल कुठून, कारण सध्या राऊत खातात कणगीला आणि गातात इरल्याला. म्हणजे ही आमच्याकडची म्हण आहे. कणगी ही धान्य साठवण्याचं मोठं साधन असते, तर इरलं साठवलेलं धान्य काढून त्यात साठवलं जातं. त्यामुळे राऊत खातो कणगीला, गातो इरल्याला, अशा सगळा प्रकार आहे. आता राऊतांनी शरद पवारांचं मोठेपण अधोरेखित करायला ममता बॅनर्जींच्या भेटीचं उदाहरण दिले. म्हणजे पवारांच्या भेटीला ममता बॅनर्जी आल्या होत्या आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर एक आघाडी उघडण्यासाठी, शरद पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी ममता बॅनर्जी आल्या होत्या असं सांगितलं आहे. खरंच शरद पवार एवढे सर्वोच्च आणि मोठे नेते आहेत का असा प्रश्न पडतो. बाकी की छोड दो, आपण बरंच काही पवारांच्या विषयी बोलून झालंय. आता ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोन व्यक्तिमत्वाचीच तुलना आपल्याला करावी लागेल आणि त्यावरूनच शरद पवारांचं मोठेपण आहे की काय आहे हे सिद्ध होणार आहे. एक गोष्ट निर्विवाद आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात 81 वर्षाचं वय असलेले आणि 67 पासून आत्तापर्यंत, म्हणजे 67 असं गृहीत धरलं तर ती 30, 20, 50 जवळपास 52 वर्षांची संसदीय कारकीर्द असलेला असा नेता आता विरळ सापडतो. कारण बाकीचे जे कोणी 52-55 वर्षाची संसदीय कारकीर्द आहेत त्यापैकीची काही माणसं आता देवाघरी गेलीत आणि बाकीचे उरलेले आता ॲक्टिव्ह नाही आहेत, निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळं पवारांचं असं अनुभवी असणं हे खरोखर आहे, हे मान्य करावं लागेल. पण किती जगला यापेक्षा कसा जगला हे खूप महत्त्वाचं असतं. मी पुन्हा म्हणतोय, एखादा व्यक्ती किती मोठं आयुष्य, म्हणजे तो आनंद पिक्चरमध्ये आला ना, बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. शरद पवारांची संसदीय कारकीर्द लंबी आहे पण बडी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि राजकारणाच्या अभ्यासक म्हणून कोणत्याही माणसाला ही कारकीर्द मोठी आहे का याचा अभ्यास करावा लागतो. जरा बघूया आपण ममता बॅनर्जींची काय स्थिती आहे आणि शरद पवारांची काय स्थिती आहे. शरद पवारांचा जन्म 1940चा.
आणि ममता बॅनर्जींचा जन्म 1955चा. शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या वयामध्ये 15 वर्षाचा फरक आहे. ममता बॅनर्जींची कारकीर्द काँग्रेसपासूनच सुरू झालेली आहे आणि शरद पवारांची कारकीर्द देखील काँग्रेसपासूनच सुरू झालेली आहे. ममता बॅनर्जींचा अवमान झाला म्हणून त्यांनी मुख्यमंत्री झाल्याशिवाय मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे जाणार नाही अशी शपथ घेतली आणि त्या बाजूला पडल्या. शरद पवारांनी विदेशीच्या मुद्द्यावर आता काँग्रेसमध्ये राहायचं नाही म्हणून बाहेर पडले आणि पुन्हा पुन्हा काँग्रेस सोबत जात राहिले. ममता बॅनर्जी पुन्हा काँग्रेस सोबत कधीच गेल्या नाहीत. कधीही काँग्रेसचा हात ममता बॅनर्जींनी घेतलेली नाही. पण पवार पक्ष स्थापन झाल्याच्या पुढच्या काही महिन्यातच काँग्रेस सोबत निघून गेले. केंद्रात कृषीमंत्रीपद उपभोगलं, राज्यात मंत्रिपद उपभोगली, उपमुख्यमंत्रीपद घेतलं, आपल्या पक्षाला सत्तेचा वाटा घेतला. ममता बॅनर्जी रालोआमध्ये गेल्या, अटलजींच्या सत्तेमध्ये रेल्वे मंत्री झाल्या, पण पुन्हा काँग्रेसचा साथ कधी ममता बॅनर्जींनी दिलेला नाही, कारण त्यांचा लढा डाव्यांसोबत काँग्रेससोबत सुद्धा होता. पवार भूमिका बदलत राहिले, ममता बॅनर्जी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. सतत ब्राह्मणांचा विरोध करणारे पवार कधी राज्यात देशात सत्ता मिळवण्यासाठी, मंत्रिपद मिळवण्यासाठी नरसिंहरावच्या सोबत राहिले, तर कधी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देऊन मोकळे झाले, तर कधी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात आता काही करता येतंय का? ममता बॅनर्जी या ममता बंदोपाध्याय आहे, हे विसरू नका. शांडिल्य गोत्री ब्राह्मण असल्याचं ममता बॅनर्जींनी स्वतः सांगितलेलं आहे. इकडे मात्र कडाडून विरोध करायचा आणि तिकडे मात्र सत्तेसाठी फायदा घेत राहायचा, ही पवारांची धोरण नीती कायम आहे. जरा पवारांच्या बड्या असण्याचं, सर्वोच्च असण्याची काही उदाहरणं मला तुमच्या समोर मांडायची आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची आज 22 खासदार लोकसभेमध्ये आहेत. लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या जवळपास 4.06% इतकी ही सदस्य संख्या आहे. एवढी सदस्य संख्या ते वायएसआर काँग्रेसची आहे, जी आंध्र प्रदेशामधला जो पक्ष आहे, त्यांचे देखील 22 खासदार आहेत आणि त्यांची ही एकूण टक्केवारी 4.6% एवढी येते. त्यानंतर बीजेडी, बीजू जनता दल हा पक्ष येतो, ज्यांची 12 सदस्य आहेत आणि त्यांची टक्केवारी 2.21% एवढी येते. तेलंगणा राष्ट्र समितीचे 9 खासदार आहेत आणि त्यांचीही टक्केवारी 1.66% येते. आणि आपल्या सर्वोच्च नेते असलेल्या शरद पवारांच्या पक्षाची 5 खासदार आहेत आणि त्यांची टक्केवारी 0.92% येते. 1% भी नहीं हो भाई, फिर भी बड़े नेते हो, फिर भी बड़े हो. चलो ठीक है, लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. जाऊ द्या, कशाला आपण ममता बॅनर्जींचं वय आणि ममता बॅनर्जींचा विचार आपण करतोय. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधल्या मुख्यमंत्री म्हणून 10 वर्ष कायम राहिल्या आहेत. 11वं वर्ष त्या कारकीर्द चालवत आहेत आणि पुढची 4 वर्ष अजून त्याच मुख्यमंत्री राहणार आहेत. म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार 15 वर्ष ममता बॅनर्जी चालवणार आहेत. तुम्हाला माहित आहे, शरद पवार राज्यात 4 वेळेला मुख्यमंत्री झाले असतील, पण एकूण कारकीर्द ममता बॅनर्जीच्या कारकिर्दीच्या अर्धी इतकीच आहे, 50% ओनली. आणि त्यातलाही काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणूनच कारकीर्द आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून नाही. ममता बॅनर्जी काँग्रेसच्या मुख्यमंत्री कधीच झालेल्या नाहीत. त्या तृणमूल काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्री झाल्यात. 11 वर्ष होत आलीत आणि 4 वर्ष राहणार, एकूण 15 वर्ष. आणि शरद पवार स्वतःच्या पक्षाचे स्वतः मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि काँग्रेसमध्ये असताना सुद्धा झाले ते ममता बॅनर्जीच्या अर्ध्या कालावधी इतके मुख्यमंत्री झालेले आहेत. अब आप ही सोचो, पवार मोठे की ममता बॅनर्जी मोठे. मी तुम्हाला अजून एक जरा आश्चर्यकारक गणित सांगणार आहे, म्हणजे लंबी नाही बडी होणी चाहिए का असं म्हणतो मी. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे या विधानसभेत
पश्चिम बंगालच्या विधानसभेत, महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगाल छोटं राज्य आहे, ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगालच्या विधानसभेत जेवढे आमदार आता आहेत एका विधानसभेत, 2020 साली झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी जेवढे आमदार निवडून आणलेले आहेत तेवढे सगळे आमदार शरद पवार महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 3 निवडणुका लढवून सुद्धा आणू शकलेले नाहीत. 2009, 2014 आणि 2019 अशा 3 विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या आमदारांच्या संख्येची बेरीज करा. ममता बॅनर्जी यांचे मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले खासदार शरद पवारांच्या 3 निवडणुकांच्या बेरजेपेक्षा जास्त आहे. कोण आहे भाई बडा? लोकसभेत जरा बघा. लोकसभेत बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की आज ममता बॅनर्जींचे 22 खासदार आहेत. 2014ला शरद पवारांचे किती होते? 2009ला शरद पवारांचे किती होते? 3 लोकसभेचे बेरीज एकाच लोकसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी मिळवली आहे. कालच्या पोरानं वायएसआरच्या जगनमोहन रेड्डी नावाच्या वायएसआर काँग्रेसच्या नेत्यानं शरद पवारांनी 3 निवडणुकीत महाराष्ट्रात जेवढं यश मिळवलं ना त्याच्या बरोबरीचं यश मिळवलंय. कोण आहे भाई बडा? कोण आहे सर्वोच्च नेता? या प्रकारात एकच गोष्ट आपल्या लक्षात येते की केवळ जगलरी करून, काहीतरी भ्रमित करून नवा डाव टाकायचा आणि मग त्यात एखाद्याचा डाव फसवायचा. डावात घे नाही तर खेळ मोडेन, हा जो प्रकार आहे ना, मला डावात घे नाही तर गोट्या उचल, खेळ मोड, असा जो प्रकार असतो तसा प्रकार पवारांनी करून आपलं राजकारणातलं उपद्रव मूल्य सिद्ध केलेलं आहे. या अनुभवाच्या जोरावर कोण कोणाच्या अंगावर जाऊ शकतो, कोण कोणाचा विरोधक होऊ शकतो हे पवारांना उत्तम पद्धतीनं कळलेलं आहे आणि म्हणूनच अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यात पवार आघाडीवर आहेत. आणि त्यांना विरोधी पक्षामध्ये आपला कोणीतरी, दुसऱ्या पक्षात आपला कोणीतरी स्तुतीपाठक पेरायची एक छान सवय. यावेळेला त्यांनी संजय राऊतांना पकडलाय म्हणून हा अहोरूपम अहोध्वनींचा खेळ सुरू आहे. पण पवार खरंच लंबी पारीवाले आहेत की बडी पारीवाले आहेत हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. कारण ममता बॅनर्जीच्या एकूण एका विधानसभेतल्या आमदारांच्या संख्या 3 निवडणुकात देखील पवारांना साध्य करता आली नाही. 3 निवडणुकात ममता बॅनर्जी आणि जगनमोहन यांनी मिळवलेल्या खासदारांइतके खासदार देखील मिळवता आलेले नाहीत. हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पवार सर्वोच्च नेते आहेत का याचा विचार तुम्ही आणि त्यांच्या समर्थकांनी करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचाच आहे, फॉरवर्ड करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.